नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे। बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की अजूनपर्यंत ऑगस्टचे पैसे मिळालेले नाहीत। बऱ्याच लाडक्या बहिणींनी मेसेज आणि कमेंटद्वारे हे कळवलं आहे की आम्हाला अजूनपर्यंत ऑगस्टचे जे 1500 रुपये आहेत ते मिळालेले नाहीत। तर काही लाडक्या बहिणींनी आम्हाला मेसेज केलेला आहे की जून आणि जुलैचे पैसे त्यांना अजूनपर्यंत मिळालेले नाहीत। तर तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बघा, काही लाडक्या बहिणी या संभ्रमात आहेत, गोंधळात आहेत की पैसे न मिळाल्यामुळे त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्यांना असं वाटत आहे की त्यांचा अर्ज बाद झाला आहे की काय। आणि बघा, चौथा महत्त्वाचा प्रश्न काय आहे की अर्ज बाद का होतो। जर अर्ज बाद झाला असेल तर मग तो का होतो हे देखील आपण सगळं काही बघणार आहोत। मग हे बघा, आता सध्या काय झालेलं आहे की मागे 2 दिवसापूर्वीच पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। 11 सप्टेंबर पासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे। तर 9 तारखेला काय झालं तर सरकारचा GR आला होता। या GR मध्ये 344 कोटीची तरतूद करण्यात आली होती। त्यानंतर मग सरकारने पैसे वाटप करायला सुरुवात केली। मग काय झालं, 2 दिवस सलग पैसे वाटप झाले। पण आता यामध्ये काय झालेलं आहे की काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला जे आहेत पैसे वाटप झालेले आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते वाटप अजून सुरू होण्याचे बाकी आहेत। त्यामध्ये बघा, जे कोणकोणते जिल्हे आहेत तर बघा, नाशिक, परभणी, त्यानंतर नांदेड, त्याच्यानंतरचा जिल्हा आहे बघा जळगाव, बीड। तर आता हे जे मी जिल्ह्यांची नावं घेतोय, इथे पण वाटप सुरू झालेलं आहे, पण काही प्रमाणातच इथे वाटप सुरू झालेलं आहे। त्यामुळे येथील अर्ध्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना पैसे मिळालेले आहेत आणि काहींना अजून मेसेज येणं बाकी आहे। काहींच्या खात्यात अमाऊंट क्रेडिट झाली आहे, पण अजूनपर्यंत काही लाडक्या बहिणी या हप्त्यापासून वंचित आहेत। आणि बाकी ज्या सिटीज आहेत तिकडे पण हप्ता जो आहे तो सुरळीतपणे वितरित झालेला आहे। तरी पण मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचा कोणता जिल्हा आहे आणि पैसे मिळाले आहेत का, जेणेकरून काय होईल की दुसऱ्या पण ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे आलेत की नाही आणि त्यांची देखील चिंता जी वाढलेली आहे ती चिंता मात्र समाप्त होईल। ठीक आहे, सरकारने जे आहे ते पैसे वाटप चालू केलेलं आहे। आणि दुसरं आता सगळ्यात महत्त्वाचं की बाबा, हे पैसे का आलेले नाहीत, ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत काही लाडक्या बहिणींना न येण्याचं कारण काय। तर 2 दिवस वाटप सुरू होतं, 2 दिवसानंतर आज काय झालं, शनिवार आणि रविवार आलेला आहे। त्यामुळे हे बँक हॉलिडे असतात। जेव्हा बँक हॉलिडे असतो त्यावेळेस मात्र काय प्रोसेस आहे एकदा समजून घ्या। तर आता बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो डायरेक्ट DBT द्वारे थेट खात्यात जमा होतो। मग आता सरकारचा नियम असा आहे की महिन्याच्या ठरलेल्या तारखेला, समजा तारीख काय ठरलेली आहे 10, 11, 12 समजा तारीख ठरली आहे सरकारकडून, तर तेव्हा तो बँकांना दिला जातो। मग जर हॉलिडे असेल तर हॉलिडे असल्यावर मग बँक काय करते, तो हप्ता प्रोसेस करत नाही। ठीक आहे, प्रोसेस करत नाही आणि मग काय करतो, जेव्हा वर्किंग डे असेल बँकेचा, वर्किंग डेला काय करतो की बँक जे हप्ता आहे तो प्रोसेस करते आणि मग लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे आहेत ते पैसे जमा होतात। ठीक आहे, पैसे सरकारकडून सोडले जातात, पण तुमच्या खात्यात पुढच्या कामकाजाच्या दिवशी ते पैसे जमा केले जातात। म्हणून आता 2 दिवस पैसे वाटप झाले, काही जिल्ह्यांमध्ये वाटप झाले, काही जिल्ह्यांमध्ये राहिले आहेत। काही लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत, काही लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत। तर त्यांनी अजिबात चिंता करायचं काम नाही। शनिवार रविवारमुळे कदाचित आपला जो हप्ता आहे तो आता रुकला असेल, पण मंडेला मात्र परत एकदा तो हप्ता सुरळीतपणे चालू होईल आणि उरलेल्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात 1500 रुपये जे आहेत जमा होतील। त्यामुळे त्यांनी अजिबात चिंता करायची नाही। आता सर्वात महत्त्वाचा पुढचा प्रश्न, तर बघा, काही लाडक्या बहिणींना जे आहे ते जून जुलैचे पैसेच मिळालेले नाहीत। ठीक आहे, मग ऑगस्टचेही त्यांना मिळालेले नसतील। मग आता हे रखडलेले ज्यांचे जे पैसे आहेत जून जुलैचे पैसे, तर मग ते आता कधी मिळणार, आम्ही काय करायचं। बघा, काय झालं होतं ते सांगतो। तर बघा, जून जुलैचे पैसे जे आहेत ते देखील तुम्हाला भेटणार आहेत, पण सध्या सरकारकडून जे आहे पडताळणी चालू आहे। 26 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरल्या होत्या, बरोबर। मग यांची कसून पडताळणी झाली। पडताळणी कोणी केली, अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून ही पडताळणी झाली। त्यानंतर फोन कॉलद्वारे पडताळणी झाली। महिला व बालविकास विभागाकडून फोन कॉल केला गेला काही लाडक्या बहिणींना आणि त्यांचे जे काही डॉक्युमेंट चुकले होते किंवा अर्ज बाद झाले होते त्यांना फोनद्वारे कळवण्यात आलं। त्यानंतर लाडक्या बहिणींनी जे आहे संबंधित विभागाशी संपर्क साधून आपले जे फॉर्म आहेत
ते परत एकदा भरले किंवा ज्या काही त्रुटी होत्या, जे काही डॉक्युमेंट्स त्यांचे राहिले होते, जसं की राशन कार्ड, आधार कार्ड, काही बँक खात्यांचा नंबर चुकला असेल तर त्या सगळ्या त्रुटी भरून काढण्यात आल्या. पण अजूनपर्यंत काही लाडक्या बहिणींची जी प्रोसेस आहे ती अजूनही चालूच आहे. 26 लाख महिलाची जी पडताळणी चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास समजा काही प्रमाणात झाले असतील, समजा 20-1 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी झाली असेल, पण अजूनपर्यंत काही लाडक्या बहिणींची पडताळणी ही चालूच आहे. ठीक आहे. आता ही पडताळणी कंप्लीट झाल्यानंतर काय होतं, तर हा डेटा जो आहे डेटा सरकारकडे प्रोव्हाइड केला जातो. डेटा जो आहे तो कंप्लीट डेटा सरकारकडे प्रोव्हाइड केला जातो. मग आता जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या जवळपास 2 कोटीच्या वरती जे आहेत ते पात्र लाडक्या बहिणी आहेत. आणि मग आता 26 लाख मधून ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत तर त्यांचा डेटा जो आहे तो सरकारकडे देण्यात येतो. आणि मग या जे 2 कोटी महिला पहिले पात्र आहेत त्यांच्यामध्ये हा प्लस केला जातो आणि त्याचा एक सेपरेट GR निघतो. GR मध्ये जी आहे ती अमाऊंटची तरतूद केली जाते. जसं फॉर एक्झाम्पल बघा, ऑगस्ट महिन्याचा जो GR निघाला त्यामध्ये काय होतं, ऑगस्ट महिन्याच्या GR मध्ये 344 कोटीची जी आहे तरतूद केली होती. मग आता जर सरकारला पुढं या जून जुलैचा हप्ता पण द्यायचा असेल, ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांची जी प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट देखील बरोबर आहेत, मग अशांना जर पैसे द्यायचे असतील तर सरकार एक नवीन GR काढतं आणि या GR मध्ये मोठी अमाऊंटची जी आहे तरतूद केली जाते. 344 कोटी जसे ऑगस्ट महिन्यात झालते तसं आता पुढच्या वेळेस मात्र सरकार याला वाढून 400 कोटी वगैरे करू शकतं. तर आता बघा, दिवाळीला जो आहे तो हप्ता येण्याची शक्यता आहे. आता सरकार जे आहे या महिन्यात पूर्णपणे प्रोसेस करणार आहे. हा डेटा आता सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सरकार या डेटावर प्रोसेस करणार आहे आणि मग जेवढ्यांचे पण जून जुलैचे हप्ते रखडलेले आहेत जून जुलैचे, तर त्यांना मग जून जुलै ऑगस्ट असे तिन्ही मिळून आता या येत्या दिवाळीला येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दिवाळीपर्यंत तुम्हाला हे पैसे जे आहेत ते मिळू शकतात. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तर मग आता अनेक लाडक्या बहिणींना असा एक प्रश्न पडला आहे की आमचा अर्ज जो आहे तो बाद तर झाला नाही ना, आणि जर बाद झाला असेल त्यामुळे तर मग आम्हाला पैसे आलेले नसतील ना, मग बघा आम्ही काय करायचं, आम्हाला कसं कळेल? तर हे सगळी प्रोसेस मी तुम्हाला एकदा समजून सांगतो की आपला अर्ज बाद झाला आहे का नाही हे कसं तपासायचं, तुम्हाला कसं कळेल, जेणेकरून काय होईल, एकदा माहिती कळाली तर मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करता येईल. तर नीट लक्ष द्या. आता बघा, आता सगळ्यात पहिले आपण समजून काय घेऊयात की अर्ज का बाद होतो. याची जर तुम्हाला कारणं कळाली तर तुम्हाला सगळं काही कळेल. तर बघा, बँक खाते आधारला लिंक नसणे सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण आहे. त्यानंतर काही लोक काय करतात, चुकीची कागदपत्र त्यांनी प्रोव्हाइड करतात, त्यानंतर अपूर्ण माहिती देतात, त्यामुळे देखील हा अर्ज बाद होण्याची शक्यता असते. जास्त उत्पन्न दाखवलेलं असेल तरी देखील हा अर्ज बाद होऊ शकतो. आता त्यांनी काय अट टाकलेली आहे की 2.5 लाख रुपयाच्या वरती उत्पन्न पाहिजे नाही, पण आता जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तिकडे ITR भरत असताल तर ते सरकारला लगेच कळतं, मग ते फॉर्म जे आहेत अपात्र ठरवले जातात. चौथं काय, लाभार्थ्यांनी आधीच इतर योजनेतील जे आहेत योजनेचा देखील लाभ घेत असतील, म्हणजे सरकारच्या अनेक योजना आहेत बघा, किसान सन्मान निधी योजना आहे, त्यानंतर निराधार योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजना आहेत. मग एकपेक्षा जर जास्त योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्यांचे देखील अर्ज बाद होत आहेत. त्यानंतर आधार आणि रॅशन कार्ड मध्ये जे नाव तुम्ही दिलेलं आहे ते मिसमॅच कदाचित झालेलं असेल, तर प्रमुख कारणे तुम्हाला समजली. ठीक आहे. मग आता अर्ज बाद झाला आहे हे कसं कळेल, तर नीट लक्ष द्या. तर बघा, अर्ज जर बाद झाला असेल तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तुम्हाला महाडीबीटी पोर्टलला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन लॉग इन, तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर तिथे काय करायचं आहे, तिथे माय अप्लाइड स्कीममध्ये जा. पुढं काय करायचं आहे, स्टेटस चेक करायचं आहे. आता ही सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे बरं का. जर तुम्हाला लाडक्या बहिणींना कदाचित ऑनलाईन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येत असतील तर त्यावर पण मी सोल्युशन सांगणार आहे, पण सध्या ऑनलाईन प्रोसेस समजून घ्या. तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे. जर अर्ज अप्रूव्ड असेल तुम्हाला हक्काने हप्ता मिळणार आहे. जर अर्ज रिजेक्टेड, ॲप्लिकेशन क्लोज दाखवत असेल तर मग तो बाद झालेला आहे, इथून पुढे ते पैसे काही येणार नाहीत. पुढं आता रिजेक्शन रिझन पहा, म्हणजे जर तुमचा बाद झाला असेल तर ते का बाद झालं आहे त्याचं तुम्हाला तिथे दाखवेल रिझन, की बघा आधार जर बँकला व्यवस्थितपणे लिंक नसेल,
त्यानंतर आत्ता जी मी काही कारणं सांगितली होती ती सगळी कारणं इथे आहेत. डॉक्युमेंट नॉट अपलोडेड किंवा मिसमॅच असतील. बेनिफिशरी ऑलरेडी अवेल स्कीम म्हणजे बेनिफिशरी जे आहे तो इतर योजनेचा देखील लाभ घेत असेल. इन्कम क्रायटेरिया नॉट सॅटिस्फाईड म्हणजे काय, तुमचं उत्पन्न जे आहे जे सरकारने ठरवून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कदाचित तुमचं जास्त असेल. ठीक आहे. आता पुढे अर्ज बाद झाला असेल तर मग पुन्हा अर्ज कसा करायचा, तर बघा नवीन अर्ज सादर करा. DBT पोर्टलवर अप्लाय करायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला. त्यानंतर तिथे काय करायचं आहे, नवीन ॲप्लिकेशन तुम्हाला परत एकदा सबमिट करायचं आहे. नवीन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. 2 नंबरला काय तर योग्य कागदपत्र अपलोड करा, जसं की आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, विवाह प्रमाणपत्र जे त्यांनी सांगितले आहेत ते अपलोड करायचे आहेत. तिसरं महत्त्वाचं काम काय करायचं आहे तर आधार बँक सीडिंग करा. बँकेत जाऊन खातं DBT साठी ॲक्टिव्ह आहे का ते तपासायचं आहे तुम्हाला. चौथं काय करायचं आहे तर अंगणवाडी सेविका किंवा प्रकल्प अधिकारी यांची पडताळणी पूर्ण करून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं की अर्ज का बाद होतो, त्यानंतर अर्ज पुन्हा कसा करायचा, सगळं काही कळालं. तर बघा आता सगळी काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्याच्यामुळं आता ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही पण जून जुलैचा सुरळीत मिळालेला आहे त्यांनी तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पुढच्या 1 ते 2 दिवसात त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्यांना जून आणि जुलैचा भेटला नाही त्यांना सगळी प्रोसेस मी समजून सांगितलेली आहे की त्यांना नेमकं करायचं काय आहे. ठीक आहे. आता बघा मी म्हणालो होतो की ज्यांना ऑनलाईन जमत नाही, समजा ऑनलाईन अवघड जातं, काही लाडक्या बहिणींना नाही कळत ऑनलाईन प्रोसेस, तर यांना सोपं सोल्युशन काय आहे, अंगणवाडी सेविकाला भेटा आणि त्यांच्याकडून तुमचा जो अर्ज आहे ते परत एकदा भरून घ्या किंवा तुमच्या अर्जाची तपासणी करा. तुमचं स्टेटस त्यांच्याकडून जाणून घ्या की बाबा माझा अर्ज जो आहे तो पात्र यादीत आहे का अपात्र यादीत आहे. दुसरं काय करू शकता, पंचायत ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला बालविकास व महिला व बाल विकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून हा जो डेटा आहे तो तुम्हाला मिळवायचा आहे. ठीक आहे. त्यांच्याकडून डेटा मिळवायचा आहे. आता सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. आजची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळे जे लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट आहे ते सगळे काही मिळत राहतील. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.